म्हटलेलं आहे. आधी आपण काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. मुद्दल किती आहे? 800 रुपये. हे झाले 800 रुपये. दर दिलेला आहे का आपल्याला? दर सुद्धा दिलेला आहे किती? 6%. त्याच्यानंतर 3 माही म्हटलेला आहे, म्हणजे मुदत किती आहे? मुदत दिलेली आहे आपल्याला किती? 9 महिने. बरोबर आहे? 9 महिने. आता एक शब्द यूज केलेला किती? कोणता? 3 माही. मग 3 माही आलेलं असेल तर आपण काय केलेलं आहे? दर आणि टाइम केलेला आहे चेंज. मग 3 महिन्याचे एका वर्षामध्ये किती गट तयार होतील? 4 गट आहे की नाही? मग 4 गट होते तर आपण मुदतला म्हणजे वर्षाला कितीने मल्टिप्लाय करतो? 4 ने मल्टिप्लाय करतो. कितीने? 4 ने मल्टिप्लाय. मग हे 4 ने मल्टिप्लाय आणि दरला काय होईल? 4 ने डिवाइड. बरोबर आहे? मग इथे आपण तीच प्रोसेस करू बघा. 6 भागेला किती होईल? 4. पर्सेंटेज जैसे ते. ठीक आहे? 9 गुणेला काय होईल? 4. म्हणजेच किती? 36 महिने. आणि 36 महिने म्हणजे किती वर्ष? 3 वर्ष. म्हणजे आपण इथं 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढणार आहे. आणि जो नवीन दर तयार झाला आपला तो दर किती आहे? 6/4%. ठीक आहे? किंवा इथं 3/2% सुद्धा आपण लिहू शकतो. चला, आता क्वेश्चन आपल्याला तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करता येते. जनरली आपण जास्तीत जास्त सक्सेसिव्ह मेथडचा यूज करतो, त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण सक्सेसिव्ह मेथड यूज करू. बघा, लक्ष आहे? चला, 6/4% म्हणजे किती? किती होते? हा, 3 किती? 2. पर्सेंटेजचे भागाकारामध्ये किती? 100. म्हणजेच किती झाले? 3/2. मग आधी व्याज किती होतं आपल्याकडे? मुद्दल किती होती? मुद्दल होती 200 आणि अमाऊंट किती झाली आपल्याकडे? 203 आहे की नाही? ऍडिशन करतो आपण. नेहमी लक्षात ठेवायचं, छेदामधली संख्या ही काय असते? नेहमी आपली मुद्दल असते. पण आता इथं 3 वर्षाचं म्हटलेलं आहे तर इथं थोडा डिफिकल्ट जाऊ शकते 203चा गुणाकार करण्यासाठी. ठीक आहे? याच्यापेक्षा जर आपण बेसिक मेथडचा यूज केला तर पटकन आन्सर येऊन जाईल आपलं. कारण उत्तर कसे दिलेले आहे आपल्याला? पॉइंट मध्ये दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला शिकवताना स्टार पॉइंट सांगितलेलाच होता. जनरली जर आपल्याला ऑप्शन मध्ये पॉइंट मध्ये आलेलं असेल तर कोणत्या मेथडचा यूज करायचा? बेसिक मेथडचा. ठीक आहे? तर इथे सुद्धा आपण बेसिक मेथडचा यूज करू, म्हणजे क्वेश्चन आपल्याला लवकर येऊन जाईल. बघा, किती वर्षासाठी मान्य करायची आहे? 3 वर्षासाठी. पहिलं वर्ष, दुसरं आणि 3. मग इथे ज्या संख्या लिहितो त्या का लिहितो आपण? व्याज. मग 800 रुपयावरती किती? 6 किंवा 400%. ठीक आहे? किती होतात? 2चा भाग जाईल आणि साइन 2 किती? 12. मग पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं? 12 रुपये. बरोबर आहे? हा. पुन्हा 12 रुपयाचे काय काढणार आपण? 6/4% आहे की नाही? मग पुन्हा 12%चे आपण 6/4% काढले, किती होतात? 4×3 12, साइन 3 18, म्हणजे 0 पॉइंट किती? 18 रुपये. बरोबर आहे? 0.18 रुपये. नेक्स्ट, तिसऱ्या स्टेप मध्ये काय करणार आपण? 0.18 चे काय काढणार? पुन्हा 6/4%. 6/4% म्हणण्यापेक्षा आपण 3/200 म्हणू. ठीक आहे? भाग देऊन. हा, चला, 2 × 2 = 9, 18, 9×3 किती? 27, म्हणजे 0 पॉइंट किती? 27. आणि डिवायडेड बाय मध्ये किती आहे? 100. म्हणजेच किती होईल? 0.0027. बरोबर आहे? तर ही संख्या आपण लिहून घेऊ. म्हणजे 0.18% चे आपण 6/4, 0.18 रुपयाचे आपण काय काढले? 6/4% काढले. मग त्याचं व्याज किती आलं? 0.0027. मग इथे लिहून घेऊ 0.0027. मग इथे आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला का? नाही. एक मल्टिपल फॅक्टर मी सांगितलेला होता तुम्हाला, आणि मल्टिपल फॅक्टर हा आपल्याला मल्टिप्लाय करायचाच आहे. आता इथे किती वर्ष आले आपले? 3 वर्ष. मग 11चा घन किती होते? 11चा घन होते 1331. याच्यामध्ये काय करतो आपण? पहिली संख्या सोडून देतो. मग 3, 3 आणि 1 हे झाले आपले मल्टिपल फॅक्टर. ठीक आहे? इथं कितीने मल्टिप्लाय करू? 3 ने. इथे सुद्धा 3 ने आणि इथे सुद्धा 1 ने. ठीक आहे? चला, मल्टिप्लाय करा. 36. इथे किती होईल?
0.54 आणि लास्ट स्टेज मध्ये किती 0.0027. ठीक आहे, ऍडिशन करून टाका. 36.54 बरोबर आहे. 36.5427 काय केले आपण याची सगळ्यांची ऍडिशन, तर आपलं उत्तर करेक्ट काय यायला पाहिजे 36.54. 36.5427. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल आन्सर. ऑप्शन नंबर बी मध्ये थोडं